बिग बॉस मराठी सीझन 6 एविक्शन कोणाचं झालं आहे गाईस. येस, एविक्शनची खबर आलेली आहे आणि सोशल मीडियावर माहोल गरम होता, म्हणजे गरम होती खबर ही. जवळजवळ मला वाटतं 8-9 वाजेपासूनच की प्राजक्ता इज आऊट, प्राजक्ता इज आऊट. पण तरीही मला विश्वास नव्हता जोपर्यंत माझे विश्वासू सोर्सेस मला सांगत नाही की प्राजक्ता शुक्रे इज आऊट. मग एकदाची गेलेली घरातनं प्राजक्ता शुक्रे. खूप लोकांना हिचा गेम आवडत नव्हता, मी खरं ते सांगते. माझी तिच्याशी पर्सनली काहीही दुश्मनी नाही, पण गेम वाईज बिलकुल नाही. तुझा आवाज एक नंबर आहे, मी हेच म्हणाल. तू कमालीची सिंगर आहे प्राजक्ता शुक्रे. सिंगिंगच्या बाबतीत तुला मी नंबर 1 विनर म्हणेल सिंगिंगच्या बाबतीत. पण हा शो सिंगिंग शो नव्हता, तर हा होता बिग बॉस मराठी सीझनचा बिग बॉस शो होता, रियालिटी शो. तुमची पर्सनॅलिटी दाखवायचा शो, जी तू दाखवलीच नाही. वरती गोड गोड, आतून एक काहीतरी वेगळंच गेम चाललेला असायचा तुझा, जो कधीच समजला नाही कोणाला व्यवस्थित. आणि सर्वात महत्त्वाचं, प्राजक्ता शुक्रे ही घराबाहेर गेलेली आहे. तर मला पण तुझा गेम एकंदरीत आवडत नव्हता, इवन ऑडियन्सला पण आवडत नव्हता. सो प्राजक्ता शुक्रेचं एविक्शन झाले गाईज. तुम्ही किती, म्हणजे तुमचं म्हणणं काय? मला किती खुश आहात, किती नाराज आहात हे नाही म्हणणार मी. तुमचं म्हणणं काय यावर मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. हा जो निर्णय फेअर आहे की अनफेअर आहे? मला विचाराल तर हा निर्णय फेअर आहे. माहिती आहे, हा निर्णय खरोखरच फेअर आहे की प्राजक्ता शुक्रेचं एविक्शन झाले गाईज. येस, बिलकुल गेम नव्हता यार. आता मी म्हणू शकेल का बाल्कनी टीम पूर्णपणे निघून गेलेली. आता कोणीच नाही राहिलं. आता कोणीच नाही राहिलं बाल्कनीचं, फक्त सागर एकटा आहे बस, बाकी कोणी नाही. तर तुमचं यावर काय म्हणणं आहे? प्राजक्ता शुक्रेचं एविक्शन झालेलं आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला घराबाहेर कोण हवं होतं, प्राजक्ता, रेवा की दीपाली? मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि हे एविक्शन फेअर आहे की अनफेअर आहे? लाईक आणि कॉमेंट करून नक्की सांगा गाईज. ओके, सो भेटूया उद्या. मी तर खुश आहे. आणि उद्या बघूया आपण नवीन बिग बॉसचे अजून येणारे प्रोमो. ओके, सो गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. आणि बघा, तुमच्या झोपेच्या आधी तुमचं एक टेन्शन कमी केलं मी. तुम्हाला एविक्शन कोणाचं होतं हे बघायचं होतं. सो मी एक 12-12:30पर्यंत तुम्हाला अपडेट दिली का प्राजक्ता शुक्रे इज आऊट. ओके, बाय बाय, गुड नाईट. आणि बाकीचं उद्या बोलूया. आणि प्लीज यार, व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके.